टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परवा दिवशी खापा पोलिसांना अशी माहिती मिळाली की टेंबूर डोह या ठिकाणी टायगर फोर्ट इको रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी ध्येय व्यापार होत आहे आणि त्यासाठी खापा पोलीस स्टेशनची टीम जी आहे ती ASP सावणेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेली परवा रात्री आणि त्या ठिकाणी 8 महिला ज्या आहेत त्यांची त्यातून सुटका केलेली आहे। 5 आरोपी जे आहेत ते या प्रकारचा ध्येय व्यापार त्यांच्याकडून करून घेत होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि इतर 5 गिराईक जे आहेत त्यामध्ये सापडलेले आहेत आणि एकूण साधारणपणे 30 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे। सर, हे जे रिसॉर्ट जे कुणाचे आहे, कोण मालिक आहे आणि जे आरोपी आहे त्यांचे नाम काय आहे, यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे का? यामध्ये रिसॉर्ट मालक जे आहे ते विशाल इंगोले हा आहे आणि त्याच्या सोबतीला एक महिला आणि अमित अपरेजा, संजय धापोडकर आणि सचिन पाटील हे यामध्ये मुख्य आरोपी आहेत। सर, कुणाच्या काही यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे का? त्याचा तपास आता सध्या गुन्ह्याचा चालू आहे, त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती मिळेल। ते पार्टीचं स्वरूप का होतं सर? जे डान्स बार होता का पार्टीचं स्वरूप कसं आहे, कसे धंदा चालू व्यापाराचं पण काही असं सुरू होतं का? नाही, या ठिकाणी ज्या महिलांची सुटका आपण केलेली आहे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की या महिलांना देह व्यापारासाठी नागपूर शहरातून त्या ठिकाणी घेऊन गेलं आहे आणि त्या ठिकाणी काही गिऱ्हाईकही सापडले आहेत, तर त्यामध्ये देह व्यापार चालत होता याच्यातून असं दिसून येतं आहे। रेव पार्टी होती का? नाही, रेव पार्टी वगैरे त्या ठिकाणी नव्हती, त्या ठिकाणी महिलांकडून देह व्यापार करून घेतला जात होता असं निष्पन्न झालेलं आहे। पार्टीमध्ये कुठले प्रकारचे पदार्थ आढळले का? नाही, यामध्ये जे आहेत ते दारूच्या बॉटल्स आणि काही कंडोमचे पाकिट त्या ठिकाणी सापडले आहे। यापूर्वी कधीपासून त्याचा ते चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुढील अधिक माहिती समोर येईल। सर, नागपूर ग्रामीण हद्दीमध्ये अजून काही रिसॉर्ट याच्यामध्ये जे हे व्यापार होत आहे उनका अपने माध्यमाने लोकांना का राहण्या काय अशी सूचना आहे का? काही पोलिसांना कळवा काय आहे? नाही, अशा प्रकारचे जर काही अवैध धंदे त्या ठिकाणी होत असतील तर नागरिकांनी पोलिसांना ते कळवावे आणि पोलिसही मोठ्या प्रमाणावर याच्यावरती कारवाई करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।